चिक्कीचा गूळ न वापरता अगदी खुसखुशीत 1 किलोच्या प्रमाणात तीळ गुळाचे लाडू बनवूया। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला 6 तडकेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने तीळलाही 2 भागामध्ये मी भाजून घेणार आहे, तीळ फुलेपर्यंत, तडतड वाजेपर्यंत। आता सारखे त्याच कढईमध्ये गूळ टाकून 2 चमचा पाणी, अर्धा चमचा तूप टाकलं आहे। 4 ते 5 मिनिटं लागतात पाक व्हायला। पाक चेक करायचा, पटकन उकळी येते आणि गॅस मध्यम ठेवायचा। पाक चेक करताना त्याची छान अशी गोळी बांधली जाते। कडक गोळी बांधायला नको, गोळी सोडताना कटकन आवाज यायला नको, अशा पद्धतीने गोळी बांधली जायला हवी। या स्टेजला गॅसला बंद करायचे, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा। पाक फुलतो, छान जाळी पडते। लगेच शेंगदाणे आणि तीळ टाकून पटापट मिक्स करून घ्यायचे। हाताला पाणी लावून लाडू वळून घ्यायचे। तुम्हाला आवडल्यास इथं वेलची पावडरही तुम्ही टाकू शकतात। आता तुम्हाला मिश्रण थंड नको व्हायला म्हणून एक अर्ध्या भांड्यामध्ये गरम पाणी ठेवा, त्याच्यावर कढई ठेवा, म्हणजे मिश्रण थंड होत नाही। जर तुमचं मिश्रण कोरडं होत असेल तर त्याच्यात 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून तुम्ही परत त्याला गरम करून लाडू वळू शकतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। डिटेल रेसिपीसाठी खालच्या त्रिकोणावर क्लिक करा। धन्यवाद।